जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतो दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजप पक्षात प्रवेश केलाय। मुंबई येथे त्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी त्यांच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। धडाडीचे पत्रकार, लेखक, वक्ते, युथ आयकॉन असलेले माननीय श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। यावेळी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। अजित आज एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय। म्हणाला तर नवीन आहे, पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून या क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध त्याचा राहिलेला आहे आणि एक अँकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हा एक सुपरिचित असलेला चेहरा आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन लोकांसमोर जाणार आहे। मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची घटना आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल आणि पक्षाचा जो विचार आहे, पक्षाचं जे म्हणणं आहे, पक्षाचा जो नरेटिव्ह आहे तो नीट कम्युनिकेट होण्याकरता त्याच्या अनुभवाचा एक मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल। मी अतिशय मनापासून त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। माननीय अजित चव्हाण हे पत्रकार असल्याने त्यांनी याआधी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली। जनसामान्यांना न्याय देण्याचं काम ते पूर्वीपासूनच करतायत। यापुढेही जनतेला न्याय देण्याचं कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे ते अविरत सुरू ठेवतील। भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते अनेक प्रकरणांना योग्य न्याय देऊ शकतील आणि त्यांच्या कौशल्याचा येत्या काळात पक्षालाही फायदा होईल, असे मत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। अजित चव्हाणांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पक्षाला चांगला नेता आज महाराष्ट्राला मिळालेला आहे। अजित चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य हे मीडियाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न देशासमोर, राज्यासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे। संपूर्ण भारतभर आणि राज्यभर अजित चव्हाणांचं काम आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एक उभारी मिळणार आहे। कारण जेव्हा जनसामान्याचे प्रश्न आपण उचलतो आणि जे मांडतो, त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडले, पण जेव्हा पक्षीय राजकारणात जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा पक्षाला त्याचा खूप फायदा होतो आणि त्याला एक न्याय मिळतो। न्याय मिळण्याकरता एक मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पक्ष असतो आणि आज अत्यंत चांगला निर्णय अजित चव्हाणांनी घेतला। माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे JP नड्डाजी जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये, अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये ते प्रचंड चांगलं काम करतील आणि आम्ही सर्व आणि आमच्यासोबत ते असल्यामुळं आता आम्हालाही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता त्यांना सोबत देऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल आणि मला वाटतं एक मोठी उपलब्धी आज अजित चव्हाणांच्या आयुष्यातली आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीची आहे आणि पक्षाची आहे। तर मला वाटतं की यातलं खूप चांगलं होईल। यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी मानस जोशी यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले माननीय अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय। आज आपण मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत।
धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची प्रदेश प्रवक्तापदी निवड झालेली आहे. ते आत्ता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे. अजितजी, आज तुमची प्रदेश प्रवक्तापदी आज काय सांगाल? मानस, भारतीय जनता पक्षानं मला अतिशय महत्त्वाची संधी दिली. आज मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि मला प्रदेश प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने संधी दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती मला अतिशय मनापासून विश्वास आहे आणि हाच विश्वास मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करावा याकरता प्रेरणादायी ठरला. यापुढे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मी संबंध जे माझ्या हातून घडण्यासारखे शक्य आहे ते सारं करेन आणि मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा अतिशय आभारी आहे. अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या आणि देशामधल्या प्रमुख पदावरती त्यांनी माझी निवड केलेली आहे. या पदाला न्याय देण्याचा मी अतिशय प्रामाणिक मनापासून प्रयत्न करेन आणि मला आणखी एक गोष्ट मानस विशेषत्वाने इथं सांगायची आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशात, राज्यात घराणेशाहीचा पेव फुटला. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नाही. मी माझ्या घराण्यामधला राजकारणात येणारा पहिला व्यक्ती आहे आणि हे काम या देशामध्ये फक्त भाजप आणि मोदीजीच करू शकतात की ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही त्या व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. ते मी पाहिलं, त्यानं मला प्रेरणा मिळाली आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. पत्रकार ते राजकारणी हा जो प्रवास तो तुमचा घडलेला नेमक्या त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? मानस, मी राजकारणी अजून झालेलो नाही किंवा मी राजकारणी होणारही नाही. राजकारण कशासाठी तर आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो किंवा या देशामध्ये जर कुठलं परिवर्तन आपल्याला करायचं असलं तर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमधून जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे, जी संसदीय लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे त्याला आपण राजकारण असं म्हणतो. तर या राजकारणातूनच जे बदल या देशामध्ये आपल्याला सकारात्मक घडवायचे ते घडवले पाहिजे. देशामधल्या चांगल्या विचाराची माणसं, सर्वसामान्य माणसं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधला आहेत. माझे वडील कोरडवाहू शेतकरी होते. मी स्वकष्टानं माध्यमामध्ये आलो. माध्यम क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या नगरीमध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये माझ्या परीने जे करायचं ते काम केलं आणि आता मी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलो. पत्रकार माझ्यामधला सतत जिवंत राहील. आज खरं तर राजकारणात जाण्यासाठी हा दिवस निवडला याचं कारणच मी पत्रकार असल्याचा मला पराकोटीचा अभिमान आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहील. आणि या देशाचा इतिहास आहे की पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये देशाचं नेतृत्व केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुलेंपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी देशाचं नेतृत्व केलं ती मंडळी मुख्यत्वे पत्रकार होती. ज्यांनी क्रांतीचा विचार दिलेला आहे ते पत्रकार आहेत. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकार असेल आणि मी सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याकरता राजकीय व्यवस्थेमध्ये दाखल झालेलो आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि तसाच शेवटपर्यंत राहण्याचा मी प्रयत्न. आपल्यासोबत होते अजित चव्हाण, जागर जनस्थानसाठी मानस जोशी, मुंबई. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक समीर चव्हाण, अंकुश वराडे, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, आशू पॉल, ॲडव्होकेट प्रमोद आंगणे, सुमित बाबा भोसले, वसंतराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर ढोली, कुणाल कोथमिरे, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नाशिक, मुंबई येथूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. इगतपुरी शहरातील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. इगतपुरी शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये. शहरातील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे इगतपुरीकरांच्या चिंतेत भर पडलीये. शिक्षकांनंतर आता शहरातील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यामुळे हॉस्पिटलमधील होणारे लसीकरण 7 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी.
इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना मास्क आणि सुरक्षित अंतराचा विसर पडला असल्याचं यावेळी पाहायला मिळालंय. इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मास्क आणि सुरक्षित अंतराचा विसर पडला असल्याचं पाहायला मिळालं. शिक्षक आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवाहन करूनही विद्यार्थी ऐकत नसल्याचं येथील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचारी बाधित निघाल्यानं तेथील लसीकरण बंद झालंय. त्यामुळे पूर्ण लोड हा ग्रामीण रुग्णालयावर पडलाय. गेल्या 4 दिवसांपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद असल्याने त्यांचीही लसीकरणासाठी गर्दी होतीये. त्यामुळे अजून एक लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. या बातमीसोबत वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन
पंख आमचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण, शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे, शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा, गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही, पंख आमचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शिर्डी महामार्गावरील सिन्नर येथील संगमनेर नाका येथे दुचाकीस्वाराच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून डावा गाल कापल्याने गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली असून पांढुर्ली येथील 47 वर्षीय शरद लक्ष्मण ढोकणे हे गंभीर जखमी झालेत. सिन्नर शिर्डी मार्गावरील सिन्नर येथील संगमनेर नाका येथे दुचाकीस्वाराच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून डावा गाल कापल्याने गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली असून पांढुर्ली येथील 47 वर्षीय शरद लक्ष्मण ढोकणे हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ढोकणे हे कामानिमित्त सिन्नर शहरात आले होते. दुचाकीवरून संगमनेर नाकेवरून वावी वेसकडे जात असताना त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. दुचाकी नियंत्रित करून त्यांनी गळा वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि याच वेळेस त्यांनी चेहरा खाली केला. त्यामुळे नायलॉन मांजा अडकून त्यांचा गळा कापला गेला. 7 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर खोलवरची जखम त्यांना झाली असून 20 टाके पडलेत. काल संध्याकाळी 5 वाजच्या दरम्यान श्री शरद ढोकणे हे संगमनेर नाक्याकडून वावी वेशीकडं मोटरसायकलवर प्रवास करत असताना पतंगाच्या मांजाने त्यांच्या गालाला मोठी जखम झाली. साधारण 7 ते 8 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर खोल अशी जखम होती. त्यांना रस्त्यावरच्याच एका माणसाने उचलून आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणलं त्यावेळेला तिथून प्रचंड ब्लिडिंग चालू होतं. त्यांना 2 लेयर्समध्ये त्यांना आपल्याला सुचर करावं लागली ती जखम आणि नंतर ब्लिडिंग थांबलं. आता सुचरिंगनंतर जखम अतिशय सुंदर झालेली आहे आणि पेशंट स्टेबल आहे. पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने तातडीने नायलॉन मांजा जप्तीची मोहीम राबवून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होतीये. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर. तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मनमाड नांदगाव शासकीय रुग्णालय सज्ज झाले. शासनाच्या नियमानुसार निम्म्या क्षमतेनं DCHC सेंटरही सुरू करण्यात आलंय. सध्या देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघता केंद्र तसं राज्य सरकारने उपाययोजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. याआधी सुरू असलेले DCHC सेंटर निम्म्या क्षमतेपेक्षा सुरू करण्यात आले. मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड असलेले 2 वॉर्ड तर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे DCHC सेंटर सुरू करण्यात आले. यापुढे जर जास्त रुग्णसंख्या वाढली तर येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये असलेले DCHC सेंटर देखील सज्ज असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गोविंद नरवणे यांनी सांगितलंय. कोविड रुग्णांची संख्या
नांदगाव आणि मनमाड तसेच पूर्ण नाशिक जिल्ह्यात वाढत चालल्यामुळे कालच DCSC सेंटरला मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी जेवढी कॅपॅसिटी होती त्याच्या 50% कॅपॅसिटीने ग्रामीण रुग्णालय नांदगाव आणि उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे चालू करण्यात आलेली आहे. रेल्वे हॉस्पिटल जे अगोदरच DCSC सेंटर होतं तेही रेडी आहे आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये 2 वार्ड, याच्यात ऑक्सिजन प्लांट आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. त्या ठिकाणी आपण सुरू केलेले आहे. तसंच नांदगाव येथे 20 बेडचे DCSC सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. त्या स्टाफमध्ये ही व्यवस्था करण्यात आली. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. मनमाडच्या आणखी एका विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झालाय, त्यामुळे मनमाडसह नांदगाव वासियांची चिंता आता वाढली आहे. मनमाडच्या आणखीन एका विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. या अगोदरही एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शहरातील 2 महत्त्वाच्या महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून दोन्ही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिक्षकांसोबत सामान्य नागरिक देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असून एका दिवसात 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या शहर आणि तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 10 झाली आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनानं केलंय. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे अपेक्षित असताना शहरातील नागरिक हे निष्काळजीपणाने वागताना दिसतायत. सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असताना अनेक ठिकाणी धूमधडाक्यात कार्यक्रम होताना दिसत असूनही पालिका व पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करताय का असा सवालही उपस्थित केला जातोय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजप पक्षात प्रवेश केलाय. मुंबई येथे त्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धडाडीचे पत्रकार, लेखक, वक्ते, युथ आयकॉन असलेले माननीय श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अजित आज एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय. म्हणाला तर नवीन आहे, पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून या क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध त्याचा राहिलेला आहे आणि एक अँकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हा एक सुपरिचित असलेला चेहरा आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन लोकांसमोर जाणार आहे. मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची घटना आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल आणि पक्षाचा जो विचार आहे, पक्षाचं जे म्हणणं आहे, पक्षाचा जो नरेटिव्ह आहे तो नीट कम्युनिकेट होण्याकरता त्याच्या अनुभवाचा एक मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. मी अतिशय मनापासून त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माननीय अजित चव्हाण हे पत्रकार असल्याने त्यांनी याआधी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली. जनसामान्यांना न्याय देण्याचं काम ते पूर्वीपासूनच करताय. यापुढेही जनतेला न्याय देण्याचं कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे ते अविरत सुरू ठेवतील. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते अनेक प्रकरणांना योग्य न्याय देऊ शकतील आणि त्यांच्या कौशल्याचा येत्या काळात पक्षालाही फायदा होईल, असे मत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. अजित चव्हाणांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पक्षाला चांगला नेता आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. अजित चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य हे मीडियाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न देशासमोर, राज्यासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. संपूर्ण भारतभर आणि राज्यभर अजित चव्हाणांचं काम आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एक उभारी मिळणार आहे. कारण जेव्हा जनसामान्याचे प्रश्न आपण उचलतो आणि जे मांडतो, त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडले. पण जेव्हा पक्षीय राजकारणात जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा पक्षाला त्याचा खूप फायदा होतो आणि त्याला एक न्याय मिळतो.
न्याय मिळण्याकरता एक मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पक्ष असतो. आणि आज अत्यंत चांगला निर्णय अजित पवारांनी घेतला. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे JP नड्डाजी जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये, अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये ते प्रचंड चांगलं काम करतील. आणि आम्ही सर्व आणि आमच्यासोबत ते असल्यामुळं आता आम्हालाही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता त्यांना सोबत घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल. आणि मला वाटतं एक मोठी उपलब्धी आज अजित पवारांच्या आयुष्यातली आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीची आहे आणि पक्षाची आहे. तर मला वाटतं की यातून खूप चांगलं होईल. यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी मानस जोशी यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले माननीय अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय. आज आपण मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची प्रदेश प्रवक्तापदी निवड झालेली आहे. ते आत्ता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे. अजितजी, आज तुमची प्रदेश प्रवक्तापदी आज काय सांगेल? मानस, भारतीय जनता पक्षानं मला अतिशय महत्त्वाची संधी दिली. आज मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला प्रदेश प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने संधी दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती मला अतिशय मनापासून विश्वास आहे आणि हाच विश्वास मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करावा याकरता प्रेरणादायी ठरला. यापुढे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मी संबंध जे माझ्या हातून घडण्यासारखे शक्य आहे ते सारं करेन आणि मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा अतिशय आभारी आहे. अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या आणि देशामधल्या प्रवक्तेपदावरती त्यांनी माझी निवड केलेली आहे. या पदाला न्याय देण्याचा मी अतिशय प्रामाणिक मनापासून प्रयत्न करेन. आणि मला आणखी एक गोष्ट मानस विशेषत्वाने इथं सांगायची आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशात, राज्यात घराणेशाहीचा पेव फुटला. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नाही. मी माझ्या घराण्यामधला राजकारणात येणारा पहिला व्यक्ती आहे आणि हे काम या देशामध्ये फक्त भाजप आणि मोदीजीच करू शकतात की ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही त्या व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. ते मी पाहिलं, त्यानं मला प्रेरणा मिळाली आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. पत्रकार ते राजकारणी हा जो प्रवास तो तुमचा घडलेला नेमक्या त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? मानस, मी राजकारणी अजून झालेलो नाही किंवा मी राजकारणी होणारही नाही. राजकारण कशासाठी तर आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो किंवा या देशामध्ये जर कुठलं परिवर्तन आपल्याला करायचं असलं तर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमधून जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे, जी संसदीय लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे त्याला आपण राजकारण असं म्हणतो. तर या राजकारणातूनच जे बदल या देशामध्ये आपल्याला सकारात्मक घडवायचे ते घडवले पाहिजे. देशामधल्या चांगल्या विचाराची माणसं, सर्वसामान्य माणसं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधले आहेत. माझे वडील कोरडवाहू शेतकरी होते. मी स्वकष्टानं माध्यमामध्ये आलो. माध्यम क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या नगरीमध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये माझ्या परीने जे करायचं ते काम केलं आणि आता मी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलो. पत्रकार माझ्यामधला सतत जिवंत राहील. आज खरं तर राजकारणात जाण्यासाठी हा दिवस निवडला याचं कारणच मी पत्रकार असल्याचा मला पराकोटीचा अभिमान आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहील. आणि या देशाचा इतिहास आहे की पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये देशाचं नेतृत्व केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी देशाचं नेतृत्व केलं ती मंडळी मुख्यत्वे पत्रकार होती. ज्यांनी क्रांतीचा विचार दिलेला आहे ते पत्रकार आहेत. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकार असेल आणि मी सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याकरता राजकीय व्यवस्थेमध्ये दाखल झालेलो आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि तसाच शेवटपर्यंत राहण्याचा मी प्रयत्न. आपल्यासोबत होते अजित चव्हाण, जागर जनस्थानसाठी मानस जोशी, मुंबई. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक समीर चव्हाण, अंकुश वराडे, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, आशू पॉल, ॲडव्होकेट प्रमोद आंगणे, सुमित बाबा भोसले, वसंतराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर ढोली, कुणाल कोथमिरे, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.
तसंच या कार्यक्रमासाठी नाशिक, मुंबई येथूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. इगतपुरी शहरातील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. इगतपुरी शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये. शहरातील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे इगतपुरीकरांच्या चिंतेत भर पडलीये. शिक्षकांनंतर आता शहरातील मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यामुळे हॉस्पिटलमधील होणारे लसीकरण 7 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना मास्क आणि सुरक्षित अंतराचा विसर पडला असल्याचं यावेळी पाहायला मिळालंय. इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मास्क आणि सुरक्षित अंतराचा विसर पडला असल्याचं पाहायला मिळालं. शिक्षक आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवाहन करूनही विद्यार्थी ऐकत नसल्याचं येथील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलमधील 7 वैद्यकीय कर्मचारी बाधित निघाल्यानं तेथील लसीकरण बंद झालंय. त्यामुळे पूर्ण लोड हा ग्रामीण रुग्णालयावर पडलाय. गेल्या 4 दिवसांपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद असल्याने त्यांचीही लसीकरणासाठी गर्दी होतीये. त्यामुळे अजून एक लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. या बातमीसोबत वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट,
मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता 1 मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 402003. संपर्क 801017 9220. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शिर्डी महामार्गावरील सिन्नर येथील संगमनेर नाका येथे दुचाकीस्वाराच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून डावा गाल कापल्याने गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली असून पांढुर्ली येथील 47 वर्षीय शरद लक्ष्मण ढोकणे हे गंभीर जखमी झालेत. सिन्नर शिर्डी मार्गावरील सिन्नर येथील संगमनेर नाका येथे दुचाकीस्वाराच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून डावा गाल कापल्याने गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली असून पांढुर्ली येथील 47 वर्षीय शरद लक्ष्मण ढोकणे हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ढोकणे हे कामानिमित्त सिन्नर शहरात आले होते. दुचाकीवरून संगमनेर नाकेवरून वावी वेसकडे जात असताना त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. दुचाकी नियंत्रित करून त्यांनी गळा वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि याच वेळेस त्यांनी चेहरा खाली केला. त्यामुळे नायलॉन मांजा अडकून त्यांचा गळा कापला गेला. 7 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर खोलवरची जखम त्यांना झाली असून 20 टाके पडलेत. काल संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान श्री शरद ढोकणे हे संगमनेर नाक्याकडून वावी वेशीकडं मोटरसायकलवर प्रवास करत असताना पतंगाच्या मांजानी त्यांच्या गालाला मोठी जखम झाली. साधारण 7 ते 8 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर खोल अशी ही जखम होती.
त्यांना रस्त्यावरच्याच एका माणसाने उचलून आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणलं त्यावेळेला तिथून प्रचंड ब्लिडिंग चालू होतं. त्यांना 2 लेयर्समध्ये त्यांना आपल्याला सुचर करावी लागली ती जखम आणि नंतर ब्लिडिंग थांबलं. आता सुचरिंगनंतर जखम अतिशय सुंदर झालेली आहे आणि पेशंट स्टेबल आहे. पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने तातडीने नायलॉन मांजा जप्तीची मोहीम राबवून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होतीये. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर. तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मनमाड नांदगाव शासकीय रुग्णालय सज्ज झाले. शासनाच्या नियमानुसार निम्म्या क्षमतेनं DCHC सेंटरही सुरू करण्यात आलंय. सध्या देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघता केंद्र तसं राज्य सरकारने उपाययोजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. याआधी सुरू असलेले DCHC सेंटर निम्म्या क्षमतेपेक्षा सुरू करण्यात आले. मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड असलेले 2 वॉर्ड तर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे DCHC सेंटर सुरू करण्यात आले. यापुढे जर जास्त रुग्णसंख्या वाढली तर येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये असलेले DCHC सेंटर देखील सज्ज असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गोविंद नरवणे यांनी सांगितलंय. कोविड रुग्णांची संख्या नांदगाव आणि मनमाड तसेच पूर्ण नाशिक जिल्ह्यात वाढत चालल्यामुळे कालच DCHC सेंटरला मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी जेवढी कॅपॅसिटी होती त्याच्या 50% कॅपॅसिटीने ग्रामीण रुग्णालय नांदगाव आणि उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे चालू करण्यात आलेली आहे. रेल्वे हॉस्पिटल जे अगोदरच DCHC सेंटर होतं तेही रेडी आहे आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये 2 वार्ड याच्यात ऑक्सिजन प्लांट आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. त्या ठिकाणी आपण सुरू केलेले आहे. तसंच नांदगाव येथे 20 बेडचे DCHC सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. त्या स्टाफमध्ये ही ती व्यवस्था करण्यात आली. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. मनमाडच्या आणखी एका विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झालाय, त्यामुळे मनमाडसह नांदगाव वासियांची चिंता आता वाढली आहे. मनमाडच्या आणखीन एका विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. या अगोदरही एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शहरातील 2 महत्त्वाच्या महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून दोन्ही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिक्षकांसोबत सामान्य नागरिक देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असून एका दिवसात 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या शहर आणि तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 10 झाली आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनानं केलंय. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे अपेक्षित असताना शहरातील नागरिक हे निष्काळजीपणाने वागताना दिसतायत. सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असताना अनेक ठिकाणी धूमधडाक्यात कार्यक्रम होताना दिसत असूनही पालिका व पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करताय का असा सवालही उपस्थित केला जातोय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. या बातमीसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.